नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे EPFO कर्मचाऱ्यांची पेन्शन 6,500ने वाढणार. सरकारने एका झटक्यात विषय संपवला. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, EPFO पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बेसिक पेन्शन 8,500 रुपयावरून 7,500 होणार. केंद्र सरकारने नक्की काय सांगितलं? मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता पेन्शनधारकांना मिळणारे पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सरकार बेसिक पेन्शन 8,000 रुपयावरून 7,500 रुपये करण्याच्या तयारीत आहे, असे सांगण्यात येत होते. आता यावर सरकारने आपले मत मांडले आहे. EPFO कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती. दरम्यान यावर सरकारने आपले मत मांडले आहे. राज्यसभेत श्रम मंत्रालयाने सांगितले की सध्या बेसिक पेन्शन 8,000 रुपयावरून 7,500 करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही निर्णय घेताना पेन्शन फंडची आर्थिक स्थिरता लक्षात घेणे गरजेचं आहे. मित्रांनो, संसदेत काय झाले आहे याच्याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, संसदेत राज्यसभा सदस्य डॉक्टर मेघा विश्वास कुलकर्णी यांनी विचारले की सध्या महाराष्ट्रात EPS 95 पेन्शनधारकांनी बेसिक पेन्शन 8,000 रुपयावरून 7,500 करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात ही पेन्शन खूप कमी आहे. त्यामुळे किमान पेन्शन सुधारण्यासाठी सरकारकडे काही वेळापत्रक आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की कर्मचारी पेन्शन योजना 1995 ही सामाजिक सुरक्षा देणारी योजना आहे. हा निधी 2 स्रोतापासून तयार केला जातो. यामध्ये नियोक्त्यांच्या वेतनातून 8.33% असते. केंद्र सरकार दर महिन्याला 15,000 रुपयाच्या वेतनावर 1.16% योगदान देते. EPS पेन्शनधारकांना दर महिन्याला 1,000 रुपये दिले जातात. EPS 95 अंतर्गत पेन्शन निधीचे वार्षिक मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. या मूल्यांकनाचा उद्देश उत्पन्नाची भविष्यातील पेन्शन पेमेंट खर्चाशी तुलना करून सध्याच्या निधीचे मूल्यांकन करणे आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.